पंढरपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा माफियांवर कारवाईचा बडगा पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक IPS प्रशांत डगळे यांनी सुरू केला असून त्यांच्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत। आज पंढरपूर शहरातील लोकवस्तीमध्ये असलेल्या कॉटेज हॉस्पिटल परिसरातून एका गुटखा विक्री करणाऱ्या व्यावसायिकाच्या दुकानावर छापा टाकून तसेच सदर व्यक्तीच्या कारमधून मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा जप्त करण्यात आला आहे। त्यामुळे पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये गुटखा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत। वास्तविक पाहता पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये गुटखाजन्य पदार्थ, तंबाखू आणि सुगंधी तंबाखू याचे विक्रीचे प्रमाण वाढले आहे। त्याचप्रमाणे मावा बनवून माव्याची विक्रीही केली जात आहे। यातून लाखो रुपयाची उलाढाल होत असते। अनेक तरुण या माव्याच्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे अनेकांना कॅन्सरसारखे आजार देखील झाले असल्याचे पाहावयास मिळत आहे। गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर व्यवसायावर बंदी असताना पंढरपूरमध्ये हे व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे। अशा गुटखा, तंबाखू आणि तंबाखूजन्य आणि मावा अशा पदार्थाच्या विक्रीवर वाहतुकीवर निर्बंध असताना असे व्यवसाय सुरू असल्यामुळे याच्यावर कारवाई करण्याचा बडगा सध्या पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक प्रशांत डगळे यांनी सुरू केले असून त्यांनी पंढरपूरमधील अवैध धंदे मोडीत काढण्यासाठी एक मोहीमच हाती घेतली आहे। त्याचाच प्रत्यय म्हणून आज त्यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली असून अशाच प्रकारच्या कारवाया भविष्यामध्ये करण्यात येतील असे आश्वासन देखील यावेळी माध्यमांशी बोलताना पोलीस उपअधीक्षक प्रशांत डगळे यांनी दिला आहे। त्यामुळे भविष्य काळामध्ये गुटखा माफिया असतील, तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणारे काही माफिया असतील किंवा मावा विक्री करणारे काही मावा आणि गुटखा व्यावसायिक असतील यांच्यावर कारवाई होणार हे आता निश्चित आहे असे बोलले जात आहे। त्यामुळे या कारवाईतून सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे। तर गुटखा, मावा आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या अवैध व्यावसायिकांचे धाबे मात्र पुरतेच दणाणले असल्याचे पाहावयास मिळत आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।